मी आलो होतो फुलवाडीच्या कुस्ती मैदानाला, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ। नेहमीप्रमाणे आपण मिनी व्लॉग बनवत असतो, त्याच पद्धतीने हिचाही मिनी व्लॉग आहे। आयोजक आहेत विश्वास चव्हाण वस्ताद आणि फुलवाडीला एका पहलवानाची तालु आपण। जुने पहलवान आहेत जे की गंगावेशला मला वाटते बरेचसे वर्ष ते राहिलेले आहेत आणि हे सर्व पहलवान मंडळी आहेत यांच्या गावामध्ये आलो आपण। किती वर्ष होत आहे तुम्ही गंगावेशला? मी गंगावेशला भाऊ 3 वर्ष राहिलो आणि मोतीबागला 7 वर्ष राहिलो। नेहमीप्रमाणे लहान मुलांच्या उद्घाटनाची कुस्ती जोडण्यात आली आहे, येथेही जोडण्यात आले। बरेचसे लहान मोठे पहलवान ते कुस्ती निवेदक बोराडे सर्व भालचंद्र सर हे कुस्ती निवेदक होते। या भागामध्ये प्रचंड असं पब्लिक असते, तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता किती प्रचंड असं पब्लिक आहे। पंच कमिटी मंडळीचं पण या ठिकाणी सन्मान करण्यात आलेलं, काही जुने आजी माजी पहलवान होते त्यांचाही सन्मान करण्यात आलेला आहे। काही जुने पहलवान पण या ठिकाणी कुस्ती खेळतात। पहलवान कपिल भाऊ सोळंकी यांचंही आगमन झालं, पहलवान अबू चाऊस यांची कुस्ती होती, शेवटची कुस्ती होती त्यांचंही आगमन झालं। या ठिकाणी महिला कुस्तीगीर होते, काही विदर्भ केसरी पहलवान मंगेश भाऊ करण यांचंही आगमन झालं। काही मित्रमंडळी त्यांच्या सोबत होते, त्यांचंही मैदान असतं 1 जानेवारीला। पहलवान अनुष्का गादेकर यांचंही आगमन झालेलं आहे, त्यांचीही कुस्ती होती। त्या व्यतिरिक्त अनेक अशा महिला कुस्तीगीरांच्या या ठिकाणी कुस्त्या बघायला मिळालेल्या, ते लाईव्हच्या माध्यमातून आपण बघू शकता। विदर्भ केसरी मंगेश करण यांच्यासोबतही फोटो काढलेला आहे। बरेचसे मंडळी होते या ठिकाणी, यांची आठवणी असा म्हणून व्हिडिओ केला। विदर्भातील एक तुफानी पहलवान म्हणून विजय वारा यांची ओळख आहे। कुस्ती क्षेत्रामध्ये दानशूर व्यक्ती असतात, तसेच राहुल पडगणे सरांचंही आगमन झालेलं आहे। त्यांनी बरेचशा पहलवानांना या भागामध्ये गटातील कुस्ती असतात, त्याच पद्धतीने महिला कुस्तीगीरांच्या पण गटातील कुस्त्या होत्या आणि त्यांनाही बक्षीस होते। बरेचशा कुस्तीमध्ये झालेल्या कुस्तीमध्ये अनुष्का गादेकर या ठिकाणी विजय झाले। पहलवान दिगंबर भुतनर यांचंही आगमन झालंय, त्यांचा सन्मान केला। मंत्री साहेब इंद्रनील नाईक साहेब यांचंही आगमन झालेलं, त्यांनी बराचसा वेळ कुस्ती बघण्यासाठी थांबलेले। एवढे मोठे पद आहे, मंत्री आहेत, तरी पण त्यांनी कुस्तीसाठी वेळ दिलेला आहे, त्यांचं खरोखर आभारी आहे। आणि विशेष म्हणजे त्यांनी मैदानासाठी जे निधी दिलेला आहे त्याच ह्या भागामध्ये जे तालमी आहेत त्यांना मॅट मंजूर करण्याचं पण त्यांनी आश्वासन दिले। त्यामुळे अनेक अशा मान्यवरांनी त्यांचा सन्मान केला, मान्यवरांचाही त्यांनी सन्मान केलेला आहे। ज्या पहलवानांचा शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये नंबर बसलेला आहे त्यांचाही सन्मान मंत्री महोदयांच्या माध्यमातून केले। भालचंद्र रणशूर यांचाही सन्मान केला। अबू चौशी एंट्री बघितलेली आहे, त्यांची कुस्ती होती। आपलाही सन्मान मंत्री साहेबांनी केलेला आहे, त्याबद्दल मी आभारी आहे। शेवटच्या कुस्तीमध्ये खूप वादग्रस्त कुस्ती झालेली आहे, या पहलवानाने गदा मिळवलेली आहे। कुस्ती जोडताना आपण बघू शकता सर्व प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालेलं। इंद्रनील साहेबांनी प्रत्येक तालमीला त्या भागातील मॅट देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। शेवटची कुस्ती अबू चाऊस आणि विजय वारा यांची झाली, थोडी वादग्रस्त कुस्ती झाली। आपली पूर्ण कुस्ती YouTube चॅनलवर आहे। धन्यवाद।